काल मुंबईच्या समुद्रात झालेल्या नीलकमल बोट दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। मात्र अजून सुद्धा 2 जण बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। मात्र हंसाराम भाटी यांचा शोध अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळते आहे। त्यांचे नातेवाईक कोलाबा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। तुम्ही त्यांचे कोण आहात आणि पोलिसांनी आतापर्यंत काय माहिती दिलेली आहे? रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं होतं त्याची माहिती तुम्हाला कधीपर्यंत देण्यात आलेली होती आणि ही घटनेची माहिती तुम्हाला कशी मिळाली? फोन आला होता गावावरून, ते 5 लोक होते। 5 लोकांमधून ते 3 तो त्याची हंसाराम भाटीजीचे मेंबर होते, त्याची पत्नी होती, त्याचा पोरा होता आणि त्यांचे रिलेशनवाले 2 जण होते, त्याचे साडून जे पोरे आणि त्याची वाईफ होती। ते सगळे 5 जण बोटामध्ये चढले। ते बोटाचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर 10 मिनिटात 15 मिनिटात आम्हाला माहिती पडली। ते अर्धा तासातून आम्ही इकडे पोहोचले गेट ऑफ इंडियाला। तर आम्हाला माहिती पडली की एक पोरा आहे ते JNP हॉस्पिटलमध्ये आहे। तर आम्ही JNP हॉस्पिटल गेले, तिथून ते पोरांना रेस्क्यू केला आणि तिघे जण तिथे गेट ऑफ इंडियाला फर्स्ट ट्रीटमेंटला चालू होते। ते तिकडे आमचे माणसे होते, ते माणसाने त्याने रेस्क्यू करून घरी घेऊन गेले। ते 4 जण भेटले आणि हंसाराम भाटी अजूनसुद्धा कुठे काही भेटत नाही। कुठली सगळी रिपोर्टे आम्ही चेक केली, सगळी हॉस्पिटले चेक केली, सगळे पोलीस चौकी चेक केली, पण कुठे काही भेटत नाही। रेस्क्यू ऑपरेशन ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी हंसाराम भाटी यांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं का, किंवा ते सापडलेच नव्हते? ते सापडले होते, त्याला जॅकेट पण पहिरायला होता, पण सापडले होते। ते रेस्क्यू केला, त्याचं त्या बोटामध्ये 3-4 जण होते ते सांगते, पण ते केला की नाही केला ते कुठे काही व्हिडिओ की काही आहेत नाही। तुम्ही आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेला आहात आणि अखेर पोलिसांकडे तुम्ही बेपत्ता हरवल्याची तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे। पोलिसांकडून काय आत्तापर्यंत सांगण्यात येत आहे? पोलीस तेच सांगते की अजूनसुद्धा काही रिपोर्ट आली नाही आहे। आली की तुरंत तुम्हाला सांगते की काही आहे काही नाही आहे। उरणला पण आम्ही तपास केली, इथे JNP हॉस्पिटलला पण तपास केली, अश्वनी हॉस्पिटलमध्ये पण तपास केली। इकडे जेवढी मला माहिती पडली तेवढे सगळी हॉस्पिटल सगळे तिकडे माहिती केली, पण तिथे कुठे काही नाही आहे। जेव्हा ही दुपार संध्याकाळच्या सुमारास घटना घडली त्याची माहिती तुम्हाला कशी आणि कुठून मिळालेली होती? किती वाजता कळलेलं होतं आणि कशा पद्धतीच्या घटनेनंतर तुम्ही सगळे तातडीने धाव घेतलेली होती? आणि 3:51ला दुपारी घटना झाली होती आणि 3:55 ते बोटामध्ये आमचे मारवाडी 3 माणस होते, त्याने व्हिडिओ बनवला होता। ते नेव्हीची बोट 2 राऊंड मारले आणि 3री राऊंडला त्याला ठोकला। त्याच्यानंतर ते हादसा झाला। तिथपर्यंतचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला सोशल मीडियावरती। तर त्यांचा फोन गेला गावी, त्याने फोन केला गावी फोन करून ते गावावरून 10 मिनिटात आम्हाला फोन आला। तर मी अर्धा तासाने इकडे आले गेट ऑफ इंडियाला। घटना दुर्दैवी आहे, मात्र जे काही व्हिडिओ आत्तापर्यंत समोर आलेले आहेत नेव्हीच्या अधिकाऱ्यांची त्यामध्ये बोट धडकताना पाहायला मिळते आहे। तुम्ही कोणाला जबाबदार धरता या सगळ्यामध्ये? नेव्हीची बोर्डाला जबाबदारी धरते। नेव्हीची बोर्डाने समोरून ठोकली, 2 राऊंड मारले त्याच्या बोर्डासमोर आणि 3री राऊंडला ठोकले। नाव कसं आणि हंसाराम भाटी यांच्यासोबत तुमचं नातं काय? मेरा नाम जोगाराम भाटी है, हंसाराम मेरा छोटा भाई है। की जोगाराम भाटी आपल्यासोबत होते। हंसाराम भाटी यांचा अद्यापही शोध सुरू आहे आणि काल ज्यावेळी हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र हंसाराम भाटी यांचा अद्याप शोध लागलेला नाही आणि त्यामुळे पोलिसांमध्ये त्यांनी हरवल्याची तक्रार नोंदवलेली आहे। पोलीस अजूनसुद्धा त्यांचा शोध घेतात। शिवाय नौदल आणि इतर यंत्रणांकडून मुंबईच्या समुद्रामध्ये सुद्धा शोधकार्य जे आहे ते अद्यापही सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।